चर्चेला सुरुवात एका विचाराने करूया का? हो, नक्की. वयाच्या 58 नंतर अनेकदा एक उलटं जीवन जगलं जातं. हे कधी लक्षात आलंय का? उलटं जीवन म्हणजे नेमकं कसं? म्हणजे बघा, शरीर आपलं रविवार साजरा करत असतं, सोफ्यावर निवांत. पण मन मात्र 24 तास ओव्हरटाईम करत असतं. अगदी. चिंतेच्या फाईल्स, जुन्या आठवणी, भविष्याची भीती यात ते पूर्णपणे अडकलेलं असतं. आणि हे फक्त एक भावनिक निरीक्षण नाहीये, नाही का? नाही, अजिबात नाही. आपल्या स्रोतांमध्ये हार्वर्ड मेडिकल रिसर्चचा एक गंभीर इशारा दिलेला आहे, जो याला वैज्ञानिक आधार देतो. हो, तो मुद्दा खूप महत्वाचा आहे. त्यांच्या मते एक स्थिर शरीर आणि एक अतिसक्रिय मन म्हणजे ओव्हर ॲक्टिव्ह माइंड हेच आजच्या काळात वाढणाऱ्या शुगर, बीपी आणि हृदयाच्या आजारांचं खरं मूळ आहे. अच्छा, म्हणजे हे फक्त वाटण्यापुरतं मर्यादित नाहीये, तर यामागे ठोस शारीरिक कारणं आहेत. अगदी. हार्वर्डच्या संशोधनात नेमकं काय म्हटलंय? त्यांनी यावर काही अधिक प्रकाश टाकला आहे का? हो, नक्कीच. त्यांच्या संशोधनात एक गोष्ट खूप स्पष्ट झालीय. काय? ज्या लोकांचा दिवस जास्त करून बसून जातो त्यांच्या मेंदूमधील ॲमिग्डला नावाचा भाग, ओके, जो भीती आणि चिंतेसाठी जबाबदार असतो. बरोबर, तो भाग जास्त सक्रिय राहतो. याउलट शारीरिक श्रमानंतर हाच भाग शांत होतो. वाव, म्हणजे यामागे स्पष्ट न्यूरोसायन्स आहे. हो, शारीरिक निष्क्रियता मेंदूला सतत फाईट और फ्लाईट मोडमध्ये ठेवते, जरी बाहेरून कोणतंही संकट नसलं तरी. हे खूपच महत्वाचं आहे. म्हणूनच आजच्या आपल्या या सखोल विश्लेषणाचा उद्देश हेच समीकरण कसं उलटवायचं हे समजून घेणं आहे. बरोबर. आपल्याकडे असलेल्या स्रोतांच्या आधारे शरीराला कामाला लावून मनाला शांत कसं करायचं यावर आपण लक्ष केंद्रित करणार आहोत. आणि याची सुरुवात आपल्या आजूबाजूला दिसणाऱ्या अनुभवांमधूनच होते. हो, या समस्येची तीव्रता समजून घेण्यासाठी स्रोतांमध्ये काही खूप छान उदाहरणं दिली आहेत. अनुभवाचे आरसे असं म्हटलंय त्याला. पहिलं उदाहरण आहे मिस्टर कुलकर्णी यांचं. ते तासांतास सोफ्यावर बसून टीव्हीवरच्या बातम्यांची चर्चा पाहतात. ओके. त्यांचं शरीर पूर्णपणे स्थिर आहे, पण चर्चेच्या आवाजाने, त्यातील आक्रमकतेने त्यांचं बीपी वाढतंय. आणि मन जणू एका युद्धभूमीवर आहे. अगदी. थोडक्यात सांगायचं तर शरीर सुस्त, मन त्रस्त. इथे एक महत्वाची गोष्ट दिसते. जेव्हा शारीरिक ऊर्जेला बाहेर पडायला जागा मिळत नाही ना, तेव्हा ती मानसिकरित्या आतल्या आत फिरत राहते. ती ऊर्जा स्वतःला व्यक्त करण्यासाठी मार्ग शोधते. आणि तो मार्ग अनेकदा नकारात्मक असतो. बरोबर. मिस्टर कुलकर्णींच्या बाबतीत ती ऊर्जा बाहेरील गोष्टींवर म्हणजे टीव्हीवरील चर्चेवर नकारात्मक प्रतिक्रिया म्हणून बाहेर पडते. एक मिनिट, पण या टीव्हीवरच्या चर्चेचा दोष नाही का? म्हणजे त्या चर्चाच इतक्या आक्रमक असतात? उत्तम प्रश्न आहे. नक्कीच चर्चेची शैली कारणीभूत आहे, पण आपल्या स्रोतांमधील एका अभ्यासाचा उल्लेख इथे महत्वाचा ठरतो. अच्छा. त्यात असं दिसून आलं की फक्त 20 मिनिटं आक्रमक बातम्या पाहिल्याने लोकांच्या कॉर्टिसॉल म्हणजे स्ट्रेस हॉर्मोनच्या पातळीत 30% वाढ झाली. अरे बापरे, फक्त 20 मिनिटात? हो. आता विचार करा, जर मिस्टर कुलकर्णी दिवसभर हेच करत असतील तर त्यांचं शरीर आणि मन सतत तणावाखाली आहे. खरंय. पण मूळ मुद्दा हा आहे की जर त्यांच्या शरीराने दिवसात थोडा व्यायाम केला असता तर हीच ऊर्जा वापरली गेली असती. आणि मग कदाचित त्यांना इतक्या तीव्रतेने प्रतिक्रिया देण्याची गरजच वाटली नसती. अगदी. शरीर ऊर्जेचा वापर करत नाही, त्यामुळे तीच ऊर्जा मनाला अस्वस्थ करते. समजलं. म्हणजे त्यांच्या प्रतिक्रियेची तीव्रता त्यांच्या शारीरिक निष्क्रियतेमुळे वाढते. हे खूपच मनोरंजक आहे. दुसरं उदाहरण आहे मिसेस भाटिया यांचं. त्या खिडकीबाहेर बघत आहेत, पण त्यांचं लक्ष दृश्याकडे नाहीये. मग कुठे आहे? त्यांचं मन 30 वर्षांपूर्वीच्या कौटुंबिक वादांच्या गाठी सोडवण्यात गुंतलं आहे. कोण काय बोललं होतं, तेव्हा काय करायला हवं होतं. म्हणजे विचारांच्या जाळ्यात अडकले आहेत. हो. त्यांचं शरीर रविवार साजरा करते, पण मनाचं ऑफिस कधी बंद होत नाही. हे उदाहरण दाखवतं की जेव्हा शरीराला काही काम नसतं तेव्हा मन स्वतःसाठी जुन्या तक्रारी आणि चिंतांमधून काम शोधून काढतं. म्हणजे ही निष्क्रियतेमुळे वाढणारी एक मानसिक सवय आहे. बरोबर. काय ना, आपलं मन मोकळं राहूच शकत नाही. जर त्याला विधायक काम दिलं नाही तर ते विध्वंसक किंवा निरर्थक कामात गुंतून राहतं. याला मानसशास्त्रात काहीतरी म्हणतात ना? हो, याला रुमिनेशन म्हणतात. म्हणजे तेच विचार पुन्हा पुन्हा करत राहणं. अच्छा. मिसेस भाटियांच्या बाबतीत भूतकाळात रमणं हे त्यांच्या मनासाठी एक काम बनलं आहे, कारण त्यांच्या शरीराला सध्या कोणतंही काम नाहीये. आणि आता या दोघांच्या अगदी विरुद्ध असलेलं एक उदाहरण जे या समस्येवरचा उपाय सुचवतं. कर्नल सिंग यांचं. ते पूर्णपणे त्या कामात गुंतले आहेत. याचा परिणाम रात्री झोपताना त्यांचं मन इतकं शांत असतं की त्यांना लहान मुलासारखी गाढ झोप लागते.
अगदी त्यांच्याकडे विचार करायला किंवा चिंता करायला ऊर्जाच शिल्लक नसते. हाच या संपूर्ण विश्लेषणाचा मुख्य सिद्धांत आहे. शारीरिक श्रमामुळे ती अतिरिक्त ऊर्जा वापरली जाते, जी अन्यथा मनाला अस्वस्थ करण्यासाठी वापरली गेली असती. आणि जेव्हा शरीर थकतं तेव्हा ते मनाला शांत होण्याचा संकेत देतं. बरोबर. कर्नल सिंग यांच्या बाबतीत बागकाम हे फक्त एक छंद नाहीये, तर ते त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी एक उपचार आहे. हे खरं आहे, पण मला वाटतं यात अजून एक गोष्ट आहे. बागकाम हे एक माइंडफुल काम आहे. म्हणजे तिथे तुमचं लक्ष पूर्णपणे त्या मातीवर आणि रोपांवर केंद्रित होतं. त्यामुळे मन भूतकाळात किंवा भविष्यकाळात भटकत नाही, ते वर्तमानात राहतं. कदाचित हा एक एकाग्रतेचा घटकही तितकाच महत्वाचा आहे की नाही? अगदी बरोबर मुद्दा मांडला. शारीरिक श्रमासोबतच उपस्थिती म्हणजे प्रेझेन्स हा घटकही महत्वाचा आहे. हो. जेव्हा तुम्ही कामात पूर्णपणे सामील होता तेव्हा मनाला भटकण्यासाठी संधीच मिळत नाही. कर्नल सिंग फक्त माती खोदत नाही, तर ते त्या प्रक्रियेचा भाग बनले आहेत. आणि यामुळे शरीरात काहीतरी बदल होत असणार. नक्कीच. यामुळे त्यांच्या शरीरातून एन्डॉर्फिन्स नावाचे फील गुड हॉर्मोन्स स्रवतात, जे नैसर्गिकरित्या तणाव कमी करतात. अच्छा. त्यामुळे येणारी गाढ झोप हा त्याचा थेट शारीरिक आणि मानसिक परिणाम आहे. ऊर्जा योग्य ठिकाणी योग्य पद्धतीने वापरली जात आहे. या स्रोतामधल्या पंख्याचं रूपक वाचून तर मी थक्कच झाले. हो, ते खूपच सुंदर आहे. इतक्या सोप्या शब्दात इतका मोठा विचार मांडला आहे. कल्पना करा, पंख्याची पाती जेवढ्या वेगाने फिरतात, त्याचा हुक ज्यामुळे तो छताला लटकलेला असतो तो तेवढाच स्थिर राहतो. बरोबर. पण जर तुम्ही पंख्याची पाती थांबवली तर हुक हलायला लागतो, तो अस्थिर होतो. हे रूपक किती समर्पक आहे आणि या चर्चेचा गाभा आहे. अगदी. इथे पाती म्हणजे आपलं शरीर आणि हुक म्हणजे आपलं मन किंवा आपली चेतना. शारीरिक गतिमानता ही मानसिक स्थिरता निर्माण करते. आणि जेव्हा शारीरिक हालचाल थांबते तेव्हा ती न वापरलेली ऊर्जा मनाकडे जाते आणि मन अस्थिर होतं, हुकसारखं हलायला लागतं. हेच आपल्या दैनंदिन जीवनात घडतं. हो. जेव्हा आपण शारीरिकदृष्ट्या सक्रिय असतो तेव्हा मन शांत आणि केंद्रित राहतं. पण जेव्हा आपण दिवसभर बसून राहतो तेव्हा मनात विचारांचं वादळ सुरू होतं. गुरुदेव पंडित श्रीराम शर्मा आचार्य यांनी हेच एका सूत्रामध्ये मांडलं होतं. कोणतं सूत्र? ते म्हणतात, शरीर को मजदूर बनाओ ताकी मन हुजूर बन सके. वा. म्हणजेच शरीराला एका मजुरासारखं कामाला लावा, म्हणजे तुमचं मन एका राजासारखं म्हणजे हुजूरसारखं शांत आणि नियंत्रणात राहील. या वाक्यात हुजूर शब्दाचा अर्थ फक्त शांतता नाही, तर नियंत्रण आणि अधिकार असाही आहे. अच्छा. जेव्हा मन शांत असतं तेव्हा आपण त्यावर नियंत्रण मिळवू शकतो. आपण विचारांचे गुलाम न बनता त्यांचे मालक बनतो. म्हणजे आपण एका अस्वस्थ सहभागीच्या भूमिकेतून एका शांत निरीक्षकाच्या भूमिकेत येतो. बरोबर. शरीर आणि मन यांच्यातील योग्य नातं इथे अधोरेखित होतं. शरीर हे मनाचं साधन आहे आणि जर साधनालाच काम दिलं नाही तर ते आपल्या मालकावर म्हणजे मनावर वर्चस्व गाजवायला लागतं. मग यावर उपाय काय? स्रोतामध्ये याला रिव्हर्स रुटीन किंवा उलटं रुटीन म्हटलंय. हा एक अतिशय व्यावहारिक दृष्टिकोन आहे. याचा मूळ विचार असा आहे की जर मानसिक थकवा जाणवत असेल तर त्याचा अर्थ शरीराकडून पुरेसं काम करून घेतलेलं नाही. बरोबर. आपण सहसा मानसिक थकव्यावर आराम करून उपाय शोधतो, पण इथे उलट करायला सांगितलं आहे. हो, आणि हे सुरुवातीला विचित्र वाटू शकतं. मन थकलंय आणि तुम्ही शरीराला आणखी थकायला सांगत आहात. पण यामागे एक तर्कशास्त्र आहे. यासाठी काही व्यावहारिक मार्गही सुचवले आहेत ना? हो. जसं की घरची साफसफाई करणं, बागकाम करणं किंवा लांब फिरायला जाणं. उद्देश हा आहे की शरीराला इतकं थकवावं की त्याला आरामाची तीव्र गरज भासेल. म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर मी काल नक्की काय केलं असं वाटायला हवं. हो, अगदी तसंच. पण मुद्दा महत्वाचा आहे. इथे एक प्रश्न आहे. हे फक्त बागकाम किंवा साफसफाईपुरतं मर्यादित आहे का? समजा एखाद्याला या गोष्टींमध्ये रस नसेल तर? नाही, अजिबात नाही. स्रोतांमध्ये यावर भर दिला आहे की क्रिया महत्वाची नाही, तर त्यामागील उद्देश महत्वाचा आहे. शरीराला आव्हान मिळायला हवं. उदाहरणार्थ डान्स क्लास लावणे, सायकल चालवणे, जवळच्या टेकडीवर चढून जाणे, पोहणे किंवा अगदी मुलांना खेळायला घेऊन जाऊन त्यांच्यासोबत धावणे. म्हणजे कोणताही व्यायाम ज्यात शरीराला आव्हान मिळतं आणि थोडा घाम येतो. हो, तो इथे उपयोगी पडतो. अच्छा. मग समजा एखाद्या व्यक्तीचं कामच शारीरिक श्रमाचं असेल, जसं की एक शेतकरी किंवा एक कामगार. त्यांचं शरीर तर रोज थकतं, मग त्यांचं मन नेहमीच शांत असतं का? हां, खूप चांगला आणि महत्वाचा प्रश्न आहे. इथे श्रमाचा प्रकार आणि सवय
हे 2 घटक महत्वाचे ठरतात. म्हणजे जेव्हा एखादं शारीरिक काम रोजचं आणि यांत्रिक बनतं तेव्हा शरीर ते काम ऑटोपायलट मोडवर करायला लागतं. अच्छा, मग अशा वेळी मन पुन्हा मोकळं होतं? बरोबर. आणि ते विचारांमध्ये भटकू शकतं. म्हणूनच रिव्हर्स रुटीनमध्ये अशा शारीरिक कामाचा सल्ला दिला जातो जे तुमच्यासाठी नवीन आहे. ज्यात तुमचं लक्ष गुंतून राहील. हो, मुख्य मुद्दा हा आहे की ती क्रिया तुमच्यासाठी यांत्रिक नसावी. म्हणजे नाविन्य हा यातला महत्वाचा शब्द आहे. आणि जेव्हा शरीर थकतं तेव्हा काय होतं? तेव्हा मनाला वायफळ चिंता करण्यासाठी लागणाऱ्या ऊर्जेचा पुरवठाच बंद होतो. जसं गाडीत पेट्रोल नसेल तर ती चालू शकत नाही. अगदी तसंच. शरीरात अतिरिक्त ऊर्जा नसेल तर मन चिंतेच्या मार्गावर धावू शकत नाही. यालाच आपण मानसिक सुट्टी किंवा मेंटल हॉलिडे म्हणू शकतो. हो, आणि ही सुट्टी आपण आराम करून नाही तर शरीराला थकवून मिळवू शकतो. याचा निष्कर्ष स्पष्ट आहे. थकलेलं शरीर हेच शांत मनाची हमी आहे. हे थेट कार्यकारण भावाचं नातं आहे. आपण अनेकदा मानसिक शांतीसाठी ध्यान, योग किंवा इतर मानसिक तंत्रांचा वापर करतो. हो, ते निश्चितच महत्वाचे आहेत. आणि स्रोतांमध्ये त्यांचं महत्त्व नाकारलेलं नाहीये. पण त्याआधी शारीरिक पातळीवर ऊर्जेचं योग्य व्यवस्थापन करणं ही पहिली आणि कदाचित सर्वात सोपी पायरी आहे. स्रोतांमध्ये शेवटी एक सुंदर विचार मांडला आहे जो मला खूप आवडला. कोणता? रिटायरमेंट नाही, रिअलाइनमेंट. याबद्दल जरा विस्ताराने सांगाल का? नक्कीच. रिटायरमेंट म्हणजे निवृत्ती, म्हणजे कामातून मुक्त होणं. पण इथे म्हटलं आहे की ही कामातून सुटका नाहीये. तर तुमच्या ऊर्जेची पुनर्रचना करण्याची संधी आहे. बरोबर. रिअलाइनमेंट म्हणजे पुनर्रचना. आत्तापर्यंत जी ऊर्जा मानसिक कामात, ऑफिसच्या कामात, करिअरच्या धावपळीत वापरली जात होती ती आता शारीरिक कामाकडे वळवायची आहे. हो, स्वतःच्या आरोग्याकडे, छंदांकडे वळवायची आहे. हा आयुष्याचा शेवटचा टप्पा नाही, तर ऊर्जेच्या वापराचा एक नवीन आणि अधिक आरोग्यदायी टप्पा आहे. या संपूर्ण चर्चेचा सार असा की आयुष्याच्या या टप्प्यावर रविवार शरीरासाठी नाही तर मनासाठी राखून ठेवायला हवा. अगदी. शरीराला आठवड्याचे 6 दिवस कामावर ठेवा आणि मनाला 1 दिवस सुट्टी द्या. शरीराला घाम गाडू द्या म्हणजे आत्म्याला शांतीचा श्वास घेता येईल. तोच मूलमंत्र पुन्हा एकदा आठवूया. शरीराला बनवा मजूर, मनाला ठेवा हुजूर. आणि हा सिद्धांत फक्त विशिष्ट वयासाठी नाही खरं तर. नाही का? नाही. आजच्या काळात बैठी जीवनशैली आणि उच्च मानसिक ताण असलेल्या प्रत्येकासाठी हा लागू होतो. जी लोक दिवसभर कम्प्युटरसमोर बसून बौद्धिक काम करतात त्यांचं शरीर स्थिर राहतं पण मन प्रचंड धावतं. बरोबर. त्यांच्यासाठी ही संध्याकाळी शारीरिक श्रम करणं हे मानसिक आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. यात ऊर्जेला चिंतेच्या चक्रातून काढून विधायक शारीरिक कामात लावण्याचा एक अत्यंत प्रभावी सल्ला आहे. हो. जाता जाता एक विचार सोडून जाते. या स्रोतामध्ये शारीरिक श्रमावर खूप भर दिला आहे आणि तो योग्यही आहे. हां. पण आपण यावर बोललो की जेव्हा शारीरिक श्रम सुद्धा एक सवय बनून जातात, एक यांत्रिक क्रिया होतात, तेव्हा मन पुन्हा मोकळं होऊ शकते. हो, तेव्हाही मन अस्वस्थ होण्याचे नवे मार्ग शोधू शकता का? हा एक खोल प्रश्न आहे. यातून एक प्रश्न निर्माण होतो. महत्वाचं काय आहे? फक्त श्रमाची कृती की त्या श्रमादरम्यान पूर्णपणे उपस्थित राहणं, त्या कामात एकरूप होणं? हां, या चर्चेचा अगदी योग्य शेवट आहे. आणि मला वाटतं याचं उत्तर त्या दोन्ही गोष्टींच्या संगमात आहे. म्हणजे कृती महत्वाची आहे कारण ती ऊर्जेला मार्ग देते. पण त्या कृतीमध्ये मनापासून सामील होणं म्हणजे उपस्थिती ही त्या ऊर्जेला योग्य दिशा देते. बरोबर. केवळ यांत्रिक श्रम शरीराला थकवतील, पण सजगतेने केलेले श्रम शरीर आणि मन या दोन्हींना शांत करतील. कदाचित हेच रिअलाइनमेंटचं खरं स्वरूप आहे.